नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्यामार्फत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा 2026 बाबत. तर ही अपडेट राज्यातील सर्व शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. याची संदर्भ कला शिक्षण मंडळाचे काही पत्र आणि शासन निर्णय 14/7/2025 आहे. तर या संदर्भानुसार शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यातील सर्जनता वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये बालचित्रकला स्पर्धा शासन निर्णय दिनांक 14 जुलै 2025 प्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे. तर यासाठी शासन निर्णयामध्ये दिलेले जे निर्देश आहेत त्याचं पालन करून या स्पर्धा आयोजित करणं आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रामुख्याने 4 गट आहेत. त्या 4 गटांमध्ये स्पर्धा घेतली जाणार आहे. ज्याच्यात पहिला गट आहे इयत्ता 1ली आणि 2रीचा, दुसरा गट आहे इयत्ता 3री आणि 4थीचा, तिसरा गट आहे इयत्ता 5वी 6वी 7वीचा आणि शेवटचा गट आहे 8वी 9वी 10वीचा. तर या स्पर्धेसाठी स्पर्धा शुल्क जे आहे ते प्रति विद्यार्थी 20 रुपये आहे. त्यापैकी 5 रुपये ड्रॉइंग कागदकरता वापरायचा आहे आणि 15 रुपये मंडळाकडे 31 जुलै 2026पर्यंत ऑनलाईन जमा करणे आवश्यक आहे. शाळांनी जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर www.msbae.ac.in यावर किंवा त्यांची जी दुसरी लिंक आहे त्या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांची गटनिहाय नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पर्यवेक्षकांनी विषय फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. 8 ऑगस्ट 2026 रोजी या स्पर्धा घेताना या सूचनांचं पालन करावे लागणार आहेत. स्पर्धकांनी स्वतःचे रंग, साहित्य जसं क्रेयॉन असेल, जलरंग, पोस्टर कलर, ब्रश इत्यादी वापरून 2 तासात चित्र पूर्ण करणं आवश्यक आहे. स्पर्धेसाठी 2 तासाची वेळ आहे आणि 2 तासामध्ये स्वतःचं जे रंगाचं साहित्य आहे जसं की जलरंग, पोस्टर कलर, ब्रश, क्रेयॉन हे सर्व घेऊन याच्यावर ही स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय बक्षिसांचे वितरण बालदिन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. ही सुद्धा सूचना याच्यात देण्यात आलेली आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवरील बक्षिसांचा खर्च महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन उपसंचालक प्राथमिक माध्यमिक शालेय शिक्षण संचालनालय चर्नी रोड मुंबई यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत आहे. यासोबत एक पत्रही आहे, जे पत्र कला शिक्षण मंडळ जे महाराष्ट्र कला शिक्षण मंडळ यांचं प्राथमिक शिक्षक संचालक यांना दिलेलं आहे. या पत्रातसुद्धा सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या सूचनानुसार सदर परीक्षा व्हाव्यात अशी अपेक्षा करण्यात आलेली आहे. सोबत शासन निर्णयसुद्धा दिलेला आहे की बालचित्रकला स्पर्धा शुल्क आणि बक्षिसांच्या रकमेमध्ये सुधारणा करणे आणि स्पर्धा आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना 14 जुलै 2025चा शासन निर्णय पाहावा. या शासन निर्णयानुसार जी रक्कम आहे, बक्षिसाची रक्कमसुद्धा दिलेली आहे. बालचित्रकला स्पर्धा जिल्हास्तरीय बक्षीस, पहिलं बक्षीस हे 2000 रुपयाचं, दुसरं बक्षीस हे 1000 रुपयाचं, तिसरं 500 रुपयाचं, चौथं 250 रुपयाचं असं बक्षीस आहे. आणि राज्यस्तरावर पहिलं बक्षीस 10,000, दुसरं 5,000, तिसरं 2500 रुपये आणि चौथं 1000 रुपये बक्षीस आहे. तर अशा प्रकारे स्पर्धेचे गट आहेत आणि गटानुसार बक्षिसं दिली जाणार आहेत. सविस्तर असं मार्गदर्शन याच्यात दिलेलं आहे. तालुका पातळीवर स्पर्धेसाठी आयोजनासाठी समितीसुद्धा स्थापन करायची आहे आणि समिती पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्याकडून गठीत करणं आवश्यक आहे. या समितीमध्ये मुख्याध्यापक, तालुकास्तरीय मुख्याध्यापकांच्या ज्या शाळा असतील त्यांचे काही मुख्याध्यापक, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, प्राथमिक माध्यमिक शाळेतील चित्रकला शिक्षक, स्थानिक चित्रकार यांचासुद्धा समितीमध्ये समावेश करणं आवश्यक आहे. आणि जिल्हास्तरावरील स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून 9 सदस्यांचा समावेश असलेली एक समितीसुद्धा स्थापन करण्यासंदर्भात या शासन निर्णयामध्ये सविस्तर दिलेलं आहे. संबंधित जिल्हा परिषदेचे जे शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष असतील. जिल्ह्यातील 2 प्रसिद्ध अनुदानित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक सदस्य आहेत. जिल्ह्यातील 2 प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक सदस्य आहेत. स्थानिक चित्रकला शिक्षकसुद्धा सदस्य आहेत. संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक सदस्य आहेत आणि सदस्य सचिव माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत. तर यासाठी ही समिती आहे, राज्य स्तराची समितीसुद्धा यात दिलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असं शासन निर्णय आणि यानुसार या स्पर्धा होणार आहेत. तर 8 ऑगस्ट 2026 रोजी ज्या बाल चित्रकला स्पर्धा होणार आहेत त्यासाठी आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि विद्यार्थ्यांमधल्या ज्या सांस्कृतिक वारसा असेल महाराष्ट्राचा वाढवण्यासाठी आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. आपल्या सर्वांना शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा.